मध्ये कोणती टीम एका बाजूला टीम आहे श्री गणेश 11 वैशाखरे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी दाखल होती मैदानाच्या आतमध्ये राज निरगुडा आणि त्याच्या सोबतीला पाहता आपण फलंदाज सनी शिंगळे या दोन्ही फलंदाजांना आजच्या दिवसामध्ये एक एक अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे इन्फॉर्म आहेत आणि आता शेवटच्या मॅचमध्ये कशी कामगिरी होईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तर दोन सामने जिंकत असताना तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले टीम वैशाखरे त्याचं देखील मनोबल आता वाढलं असेल कारण एकच मॅच जिंकायचं आहे दोन्ही संघाला आणि कोणता संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ओपनिंग पेअर एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या वतीनं गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धू येतात सिद्धू पिस्तुल्या म्हणून ज्याची असणारी ओळख तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल फलंदाज तयार सिद्धूचा पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक डीप कव्हरला फटका दमदार बॅटर राज निरगुडाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार चौकार बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती इनफॉर्म बॅटर राज निरगुडाच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी फरार होताना आपण पाहिला सिद्धू तयार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म सीमर आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटनं पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल सिद्धूचा हा बॉल ओहो हो लाईन अतिशय चांगली लाऊड अपील केली जाते पंचान गडे पॉपिंग क्रीजवरती राज निरगुडा सेफली पोहोचलाय ओहो अतिशय चांगला बॉल नॅचरल अँगल स्विंग आपण पाहिलं पडल्यानंतर चेंडू थोडासा आउट स्विंग जो मात्र आपण पाहिला तिथे इष्टी रक्षण कमालीचं झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर लाऊड अपील झाली आहे निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे गुड कमबॅक सिद्धू चार धावाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात धाव चेंडू देखील गोलंदाज सिद्धूनं या ओव्हरमध्ये हाताळला आतापर्यंत 2-3 चेंडूची फेकी त्यानं केली आहे फलंदाज तयार पिस्तूलचा हा बॉल इथे लाईन अप्रतिम आणि मॅचची गोल्डन विकेट आता आली आहे कारण राज निरगुडा या मोठ्या मॅच मध्ये आता 4 धावेंवरती बाद होताना पाहायला मिळतोय नेपालपाडा संघाला 440 चा करंट फलंदाज बाद फलंदाज दाखल होत आहेत रोहन हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो इन ॲट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये जिथे मॅचची गोल्डन विकेट आता कॅरी होताना आपण पाहिलेली आहे राज निरगुडा हा फलंदाज माघारी परतला या मॅच मध्ये 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात सनी शिंगळेला आता या मॅच मध्ये खेळावं लागेल पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर टी फॉर टॅट जशाच तसे प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज सिद्धू अर्थात पिस्तूल हा गोलंदाज आपण पाहतोय पिस्तुल्या हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती सिद्धूचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा नॅचरल अँगलनं चेंडू बाहेरच्या दिशेने कट झाला डिफेन्स केलाय फलंदाज रोहनला आपण पाहताय एकदा वाली टीमची टोटल जाऊन पोहोचली ती तब्बल 5 या धावसंख्येवरती निर्धाव चेंडू जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल आला 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात कमबॅक तर झाला गोलंदाज सिद्धूचा या मॅच मध्ये फलंदाज तयार हो अतिशय चांगला बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम गोलंदाजी
सिद्धू पिस्तुल्याची राहिली आहे. पहिल्या बॉलवरती 4 आल्याने त्यानंतर 4 बॉल डॉट. यष्टीरक्षण देखील अप्रतिम जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज रोहन थोडंसं स्ट्रगल करत असताना या मॅच मध्ये. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधला शिल्लक असताना पहिल्या बॉलवरती 4 आल्याने असं वाटलं की आता या ओव्हर मध्ये 16-18 धावा बनल्या जातील. तिथे राज निरगुडाचा विकेट आला आणि त्यानंतर थोडंसं सावकाश क्रिकेट मैदानाच्या मध्ये चालू असताना सिद्धूचा हा बॉल बॅकफूट पंच. व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा रेषा पार. शेवटच्या बॉलवरती चौकार. ते 8 धावा आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलेल्या आहेत. एक चौकार आला होता राज निरगुडाच्या बॅटमधून, तो माघारी परतला. त्यानंतर थोडासा स्ट्रगल करत होता फलंदाज रोहन. शेवटच्या बॉलवरती त्याच्या बॅटमध्ये देखील चौकार जो मात्र येताना पण पाहिला. 8 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अरुण सध्याच्या स्थितीला तयार असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंड वरती सनी शिंगळे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज तयार सनी. अरुणचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. शॉट थर्ड मॅनला बीट करत असताना चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन. नशिबाच्या या 4 धावा. चौकार. शिंगळे हा फलंदाज. शॉर्ट पिच आडव्या बाट ऑन साइडला फटका. चांगला क्षेत्ररक्षक अवेलेबल त्या ठिकाणी. पकडला जाईल झेल. 1 मोर बिग विकेट डाऊन. सनी शिंगळे देखील आता माघारी. लागतोय धक्का दुसरा. फलंदाज बाद. तलवलीचे विस्फोटक फलंदाज गिरीश दादा दळवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचा करू त्रिमूर्ती ऑफिशियल चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. कायम 2 धाव्यांची पॅनल्टी घेणारा अजून एक मोठा फलंदाज अर्थात गिरीश दळवी. 12 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. इथे लाईन चांगली आहे गोलंदाज अरुणची. मयूर भालके हा फलंदाज दाखल झालाय आणि मॅचच्या 2 महत्वाच्या विकेट ज्या मात्र गमावलेल्या आहेत या मॅच मध्ये शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा या संघानं. राज निरगुडा बाद झाला आणि त्याच्यानंतर सनी शिंगळेला आपण बाद होताना पाहिला. इथं आडव्या बाटनं चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे अभय त्या ठिकाणी.
एक धाव या बॉलवरती एकवटली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. 4 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या डावामध्ये 2 महत्वाच्या विकेट ज्या मात्र गमावलेल्या आहेत या मॅच मध्ये. फलंदाज रोहन तयार आहे स्ट्रायकिंग एंड वरती. अरुणचा फुल लॉनचा बॉल बाटनं फटका दमदार चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. एका टप्प्यानंतर चेंडू पण पाहताय रिप्ले टाकला जातोय. अरुणचा बॉल फुल लेनचा तिथे फटका चांगला होता. गॅप शॉट सिलेक्शन भाऊसाहेब त्या ठिकाणी आलेले होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा फटका पण पहिला चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार आलाय. टीमची टोटल 17 धावा धावफलकावरती. अरुणचा हा बॉल बॅकफुटवरती आलेत पंच केला. फटका चांगला आहे. सिंगल साठी निघालेत आणि पाहता पाहता या बॉलवरती ही क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील. काय मुरबाडकर मोबाईल घ्यायचा विचार करताय तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज देखील प्रोव्हाइड केल्या जातात. मग आता वाट कसली पाहताय? आजच मुरबाडकर कम्युनिकेशनला भेट द्या आणि आपला ड्रीम फोन खरेदी करा. आपण मागच्या ओव्हरमध्ये चौकार देखील पाहिला. राज येत आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस अडव्या बाटन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस रोहनच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. चौकार आपल्याला पाहायचा आहे. फुल टॉस बॉल रिप्ले आपल्या समोर टाकला जातो. डीप मिड विकेटला हा फटका सजवला आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आउट ऑफ द पार्क आहे. 6 धावा येतात या बॉलवरती. टीमची टोटल आता वेगानं पुढे सरकली 24 धावा धावफलकावरती. अ 24 धावा धावफलकावरती. राज तयार. राजचा हा बॉल बॅकफुटवरती आले. फटका चांगला. क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी. भाऊसाहेब आले बॉलवरती. पाहता पाहता सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. फेकी थोडी खराब येताना आपल्याला पाहायला मिळते आणि पाहता पाहता सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. 2 धावा येतात. टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर बॅकफुट पंच आपण 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती आहेत. आज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस बॉल अडव्या बॅटनं पुन्हा एकदा फटका दमदार आहे. एका टप्प्यानंतर चेंडूनं मारली मुसंडी. धावा मिळतील 4. रोहनच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार. पुढा बाद झाला. त्यानंतर सनी शिंगळे माघारी परतला. त्यानंतर जिम्मेदारी घेतली फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीची फटकेबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ओव्हर पिच फटका इथे देखील चांगला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
1 more 4 बॅक टू बॅक. हा दुसरा 4 चौकार. आपल्याला पाहायला मिळतात. रोहन हा फलंदाज आपण पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती. कमालाची फटकेबाजी तिथे राज कटर वरती आक्रमण केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. आजचा हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचलेले आहेत आणि फटका दमदार. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकारांची हॅट्रिक आता कंप्लीट झाली आहे. यस डीजे. अडतीस धावा धावफलकावरती जमात आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधला शिल्लक असताना फलंदाज तयार. रोहनसाठी हा बॉल बॅटची आतली कडा. शॉर्ट फाईन लेगला चेंडू फील्ड झाला. शेवटच्या बॉलवरती आलेली ही सिंगल रन. टीमची टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करते शिवशंभो कोलीवाडा नेवालपाडा. हा संघ जाऊन पोहोचला 39 या धावसंख्येवरती. रोहन 11 बॉल मध्ये 30 धाव्यांवरती नॉट आउट. तर टीमचा कर्णधार मयूर भालके 1 बॉल मध्ये 1 धाव. किती 11 चेंडू त्याने फेस केलेत. रोहनला पण पाहताय 30 धाव्यांचं खरं त्यांना नॉट आउट तो खेळतोय. 5 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला. 39 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट मोठ्या गमावल्या होत्या सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये. असं वाटलं की त्यावेळेस डाव थोडासा फसलाय परंतु तिथे रोहन गेला मैदानाच्या आतमध्ये. रोहन अप्रतिम फलंदाजी करत असताना या मॅचला त्यानं सावरलाय. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धनाचे येत आहेत शेवटच्या 6 बॉल साठी. भाऊसाहेब गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल धनाजी भाऊसाहेब गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहेत. पहिला बॉल पहिलाच बॉल स्टेप आउट झालेत. फटका दमदार आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू जर आपण पाहिला तर सीमा रेषेच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये रोहन नावाचं सीमा पार षटकार. ला 12 बॉल त्याने आतापर्यंत खेळलेले आहेत. 36 धाब्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. काय फलंदाजी करतोय हा रोहन. पुन्हा एकदा गुड नॉट टेक और मेरे भाई डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. ये 6 तर देख 1 मोर बिग हिट बैक टू बैक. हा दुसरा षटकार. धावा धावफलकावरती रोहन खेळतोय. 13 बॉल 42 धावांची विस्फोटक मारी. तिसरं अर्धशतक येईल का. पहिल्या आलं सकाळच्या सत्रामध्ये सनी शिंगलेच्या बॅटमधून. दुसऱ्या मॅच मध्ये आले राज निरगुडाच्या बॅटमधून आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये रोहनच्या बॅटमधून तिसरं अर्धशतक येईल का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय.
2 ला 2 6. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने फटका दमदार क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. 2 षटकारानंतर रोहनच्या बाड मधून हा चौकार. 4 धावा. आभार आम्ही व्यक्त करू. 14 बॉल खऱ्या अर्थानं रोहननं फेस केलेत. 46 धाव्यांवरती तो नॉट आउट खेळतोय. आजच्या दिवसातील तिसरी 50 कंप्लीट होईल का? 55 धावा धावफलकावरती. डबल 5. रोहन स्ट्रायकिंग एंड वरती तयार. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये सनी शिंगलेच्या बॅट मधून अर्धशतक आले. या स्पर्धेचं पहिलं. दुसऱ्या मॅच मध्ये राज निरगुडा. आणि आता रोहनच्या बॅट मधून देखील या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक कंप्लीट केलंय. गुड बॅटिंग. चेंडू सीमा पार. 1 मोर बिग हिट. षटकार. हो बास 61 धावा धावफलकावरती. काय फलंदाजी केली या फलंदाज रोहनला पण पाहताय. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत यावेळेस. वाईटिश लॉंग ऑफला ROHAN नाव आहे रोहन. फलंदाजी कमालीची. 1 मोर 6. षटकार. सदुसष्ट धावा धावफलकावरती. 16 बॉल 58 धाव्यांची विस्फोटक पारी खेळत असताना रोहनला पण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये संपूर्ण टीमनं. शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टील 1 टू गो. आतापर्यंत धनाजी अर्थात भाऊसाहेबांना 5 चेंडू फेकलेत. 28 धावा त्यांना खर्च केलेला आहेत. शेवटचा बॉल. अंतिम बॉल बॅकफुटवरती आले. फटका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा कंप्लीट होतात. अरुण आले बॉलवरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झालाय. आणि तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये खऱ्या अर्थानं विकेट आता गमावली आहे. सो 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. टीमची टोटल जर आपण पाहिली तर पहिल्या डावात टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत होती टीम शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कोलीवाडा नेवालपाडा. बनवल्या गेल्यात 69 धावा. 70 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. श्री गणेश 11 वैशाखरे या संघासमोर. 17 बॉल. रोहन ऑन स्क्रीन पण पाहताय. 60 धावा त्याच्या बॅट मधून. 5 षटकार 5 चौकार. 352.94 चा स्ट्राईक रेट. काय फलंदाजी केली आहे. अप्रतिम फलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहन 69 धावा बनवल्यात. 70 धाव्यांचं मोठं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलं या मॅच मध्ये. हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक निखिल ठोंबरे सर यांना. तोपर्यंत मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा मित्रांनो. त्रिमूर्ती ऑफिशियल चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. थँक्यू सो मच.
इव्हनिंग ऑल व्ह्यूअर्स, तमाम लाडकी क्रिकेट रसिक उपस्थित आहेत आणि श्री गणेश वैशाखरे या संघाला 70 धावांचं टार्गेट. आज तीनही मॅच आपण पाहिल्या, ज्या तीनही मॅच मध्ये सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये बनवणारा संघ शिवशंभो प्रतिष्ठान कोळीवाडा नेवाळपाडा मनोजी भालके यांनी प्रस्तुत केलेला हा संघ आहे. एक जबरदस्त फलंदाजी या संघाची पाहायला मिळाली. 4 षटकं आणि त्यामध्ये 70 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अरुण आणि दुसऱ्या बाजूला मोहन. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर स्टँड पाशी आमचे आयोजक स्वप्नील पोटे यांना पण पाहतोय, कारण या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग थोडीशी कमतरता. तिथे जाऊन लाईनमनची भूमिका म्हणजे आपली स्पर्धा आहे, कोणत्याही प्रकारची आपल्याला कोणतंही काम करण्याची लाज वाटू नये हे सर्वात महत्त्वाचं. आणि ते स्वतःहून तिथे गेलेले आहेत, त्यांचं विशेष कौतुक. त्यांना विनंती असेल, स्वप्नील एक फोन केल्यानंतर पार्टी असल्यावर किती मित्र येत आहेत तसं एका मित्राला फोन करा, 2 करा, किती येत आहेत ते पाहू आपण. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. 70 धावांचं लक्ष. राज गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर इनबर अरुण. पहिला चेंडू पाकपुटला गेले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण हीच चर्चा केली होती की संघामध्ये फक्त सनी राज हे खेळाडू नाहीत, सर्वात महत्वाचा खेळाडू रोहन आहे जो सिक्सर किंग आहे. आणि सातत्यानं ज्या वेळेस संघ मैदानामध्ये खेळतो कोळीवाडा नेवाळपाडा त्या वेळेस त्या खेळाडूने योगदान चांगलंच दिलेलं आहे. इथे टाकलेला हा चेंडू महत्वाच्या मॅचमध्ये त्याच्या पाठमधून अर्धशतक आलं. पहिल्या मॅचमध्ये सनी शिंगळे अर्धशतक, दुसऱ्या मॅचमध्ये राज निरगुड अर्धशतक आणि तिसऱ्या मॅचमध्ये रोहन ज्याच्या पाठमधून आपण अर्धशतक पाहिलं. 70 धावांचं लक्ष. पाटला चेस करत असताना पॉवर प्लेमध्ये कमीत कमी 20 धावा. इथे हे टार्गेट ठेवून मैदानामध्ये चालावं लागेल श्री गणेश 11 वैशाखरे टीमला. त्याही संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. या धावा होतील का हे फार मोठं प्रश्नचिन्ह. या धावा झाल्यानंतर तुम्ही थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जे मात्र जाणार आहे ते स्वप्न कुणाचं पूर्ण होत आहे ते आपल्याला पाहिजे. ग्रामीण क्रिकेट खेळत असताना पैसे किती याला महत्त्व नाही, तुमच्याकडे ट्रॉफ्या किती आहेत ते मोजल्या जातात. आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राज गोलंदाजी करतोय. समोर मोहन आहे ज्याने दिवसभरामध्ये चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलं. इथे टाकलेला हा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. मनोज भालकेचं इष्टरक्षण अप्रतिम होता. दुसऱ्या सामन्यामध्ये काही कामानिमित्त हा खेळाडू थोडंसं बाहेर गेला होता, परंतु गावचा संघ खेळतोय, तिसऱ्या राऊंडमध्ये दाखल झालाय. ते काम थोडंसं बाजूला ठेवून लगेचच परतीचा मार्ग हे ग्राउंड गाठवलं आणि मैदानामध्ये खेळाडूंच्या जोडीला उपस्थित राहिला. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केला. फटका दमदार. एक टप्पा खात मोहनच्या बॅटमधून चेंडू सीमापार. अनेक जणांना हाच प्रश्न पडला असेल की मनोज भालके टीम काय आणि नसला काय. फक्त तो इष्टरक्षण करतो, परंतु महत्वाची भूमिका एखादा खेळाडू मैदानामध्ये असल्यानंतर जो फरक पडतो ना तो अप्रतिम असतो. आणि सध्याच्या घडीला मनोज भालके दाखल झाले. रोहनच्या पाठमधून धावांचा पाऊस झाला, परंतु मित्रांनो मॅच संपली नाही, कारण दुसऱ्या बाजूला श्री गणेश वैशाखरे संघात ज्यांनी आजच्या दिवसामध्ये प्रत्येकाचं मन जिंकलंय तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. राज तयार. मोहन ऑन स्ट्राइक. इथे टाकलेला हा चेंडू बॅक टू बॉलर. फटका सुंदर. क्षेत्ररक्षक रोहन. आणि या संघाचं मी विशेष कौतुक करेल. ज्यावेळेस सनीने अर्धशतक केलं त्यावेळेस सनीचं फिल्डिंग जबरदस्त होतं. ज्यावेळेस राज निरगुडाने अर्धशतक केलं त्यावेळेस गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्याचं चांगलं होतं. आता रोहनने अर्धशतक केलं, त्याचा आत्मविश्वास वाढला की या मैदानावर मी करू शकतो. आता त्याचं क्षेत्ररक्षण सुंदर. दापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात त्या 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावपलकावर. 70चा पाठलाग. षटकार चौकारांची आतिषबाजी. वैशाखरेचे जेवढे प्रेक्षक वर्ग आहे त्यांना पाहिजे. राजचा बॉल. फटका सुंदर आहे. वॉट अ शॉट. आणि ते षटकार मोहनच्या बॅटमधून 6 धावा.
पहिलं षटक कंप्लीट. धापलकावर धावसंख्या 13, उर्वरित 18 चेंडू 57 धावेचं समीकरण. संधी देव्या डीजेला. ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. राज आलेत. राज भोईर गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण दुसरं पाहत आहेत. संघाचा जर आपण विचार केला 70चा पाठलाग, 18 चेंडू 57 धाबा. म्हणजेच काय, एक षटक 30 धावायचं पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, तेव्हा मॅच मध्ये टीम येईल आणि त्या धाबा मैदानामध्ये बनवल्या जातील का ते आपल्याला पाहायचं. राज गोलंदाजी मार्कवर तयार. चला, वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. पहिला चेंडू बॅकफुटला गेले, फटका सुंदर आहे, कोणत्या प्रकारची धाव नाही आणि ते रन आउटच्या स्वरूपामध्ये मोहन माघारी. साईड निघालाय, त्यामध्ये केटी बॉयज खेळले तळवली आणि महाज, परंतु वन साईड निघता निघता थोडासा ब्रेक लावला तो स्वप्नीलने देवगावला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत. राज बी गेट केलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल, या बॉलवर 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, संपोचेल ती 15. या धावसंख्येवर 70 धावांचा पाठलाग मैदानामध्ये जो मात्र करायचा आहे. या 70 धावा बनवत असताना खूप मोठा संघर्ष मैदानामध्ये करावा लागतो. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, गोलंदाजी थोडीशी खराब राहिली. फुल टॉस टाकलेला हा चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 16 धावा धापलकावर आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष भरपूर दूर, ते भरपूर दूर असणारं लक्ष जवळ येईल का ते आपल्याला पाहिजे. दीपक देसले त्यांचंही सहर्ष स्वागत. आमच्या 7 स्टार लाईव्ह इव्हेंटला ते जोडलेत आणि त्यांच्याकडून कमेंट्स येते की जयदेव खापरे जे आहेत त्यांच्यामुळे केटी बॉयजला सातत्यानं जे मात्र पॅनल्टी बसत असत. काय घडतंय ते थोडंसं पहा, चेक करून जयदेव. आणि इथे विकेट आली, फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये सूरज, थोडं फास्ट खेळा. शांतता आमच्या 12व्या खेळाडू जे समालोचन कक्षामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर. इथे टाकलेला हा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर येतील, पलकवर करतील, तोपर्यंत एक धाव.
संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 17. धाबा धावफलकावर 70चा पाठलाग आहे. स्वप्नील पोटे वाट पाहतात की आमच्याकडे कधी चेंडू येईल, मी कधी तो मैदानाच्या आतमध्ये टाकेल, परंतु बॉल आतापर्यंत तिथे आलाच नाहीये. जागा पण चांगली शोधली त्यांनी. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. राज याला आपण पाहतो. शिवशंभू प्रतिष्ठान कोळीवाडा नेवाळपाडा या संघाचं वर्चस्व. विकेट केलाय, चेंडू हवेत, डाऊन द बॉल फिल्डर. वन मोर विकेट डाऊन. अरुण माघारी. श्री गणेश 11 वैशाखरे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक पवार. गोलंदाजी मार्कवर तयार होतील. या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तो प्रतीक. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला ऑनस्क्रीन आपण पाहतात आमचे कॅमेरामन सनसेट कव्हर करतायत. सूर्य अस्ताला चाललाय तरी आमची स्पर्धा चालू तेच दाखवत असताना 12 चेंडू 53 धावा. लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. वेळेवर संघ येत चला, म्हणजे कमीत कमी 5 पर्यंत शेड्यूल कंप्लीट होणं गरजेचंच आहे. 12 चेंडू आणि उद्याच्या दिवसामध्ये काही फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील जे 7 स्टार लाईव्हच्या माध्यमातून यंदा कर्तव्य आहे ते कर्तव्य कंप्लीट होतं का ते पाहायचं आपल्याला. उद्या पाहायला मिळतील ते फोटो. 11 चेंडू आणि 53. 11 चेंडू 53 धावा. प्रतीक याला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू मनोजचं यष्टीरक्षण चांगलं आहे. पंचांकडे अपील. उत्साह मोकार. भरपूर उत्साह होता मनोज कडून. इथे पंचांचा नकार. नॉट आउट. तुम्ही रॉकी सरांच्या जवळ गेले किती अपील केलं ते आउटच देऊ शकत नाही कारण त्यांना तो अधिकार नाहीये. तुम्हाला वर्माकडे यावं लागेल. धर्मेंद्र वर्मा मन फ्रॉम कल्याण. तुम्ही कल्याण मध्ये गेल्यानंतर कधीही फोन करा. एका कॉलवर फोन उचलणारा माणूस. इथे बिग हिट. कॉटन बोर्डची संधी आणि आता नाही चुकणार. चांगला झेल पकडला तो प्रतीकने. फलंदाज बाद. मिसफील्ड परंतु रोहनने कव्हर केलाय चांगला. इथे 2 धावा. ज्या प्रकारे बाग आहेत फिराव अशा प्रकारे घेतलेल्या 2 धावा आहेत. मॅच मधली जी हवा होती ना ती अक्षरशः रोहनने काढून टाकली. ज्या प्रकारची बॅटिंग केली. 9 चेंडू 51 म्हणजे अजूनही 9 षटकार मारले तर सामना जिंकू शकतो टीम वैशाखरे. इथे टाकलेला हा डॉट चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. रोहित प्रतीक पवार ज्या प्रकारची गोलंदाजी करतात इम्प्रेस करतात. कमी कालावधीमध्ये भरपूर मोठं नाव हा खेळाडू कमवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कोळीवाडा नेवाळपाडा या संघासाठी. अजून एक चांगला चेंडू. सन्मान दिला राजेशने. षटक क्रमांक कंप्लीट मैदानामध्ये होईल. ते तिसरं 3 षटकांची समाप्ती. तबलकावर धावसंख्या आपण पाहतायत सध्याच्या घडीला त्या 19. 6 चेंडू 51. डीजे
तर मग मुरबाडकर कम्युनिकेशन आहे आपल्या हक्काचं मोबाईल शॉप. कारण इथे ग्राहकांना हवे असणाऱ्या सर्व नामांकित ब्रँडचे मोबाईल व ऍक्सेसरीज अगदी माफक दरात मिळतात. अगदी बजेट रेंज पासून तुमच्या स्वप्नातला एखादा ड्रीम फोन देखील मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. बरं, फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही तुमचा मोबाईल EMI वर देखील घेऊ शकता. कारण मुरबाडकर कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या EMI फॅसिलिटीज टीजा अक्षय 6 चेंडूत फक्त 51. गोलंदाज तयार सनी शिंगडे गोलंदाजी मार्कवर तयार. पहिला चेंडू क्लीन बॉल. फलंदाज बाद. दांडिया उडा दिया. न्यू बॅटर मैदानामध्ये अमित, ज्याच्याकडून खूप सारी उमेद होती पहिल्या 2 मॅच मध्ये. 5 चेंडू आहेत. 51. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पॅडवर जो मात्र आदळतोय. पंचांचा नकार. 1 धाव. या बॉलवर लेग बाईट्स. 1 धाव. शेवटचे 4 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. आणि इथे दांडी गुल. ओ हो ये क्या हुआ. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन आहे सध्याच्या घडीला. बॅटरने बॉल सोडून दिला, दांडी उडवली, त्यालाच त्याचं माहित नाही कधी दांडी उडली. धन्यवाद राजेश, चांगली क्लिप बनेल तुमची. त्याला आवाज आपण दुसऱ्याचा जोडू. दोन्ही संघ सर्वात महत्वाचं मॅच झाल्यानंतर सेकंड आहे कंपल्सरी. हे महत्वाचा विषय. गोलंदाज अजून एक चांगला चेंडू सनीचा. शेवटचा बॉल. डीजे ऑपरेटर सज्ज राहा, कारण बऱ्याच दिवसानंतर शुभशंभो प्रतिष्ठान कोळीवाडा निबाळपाडा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बरोबर ना पंच? ओके, 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. रिवर्स. हा चेंडू डॉट. शेवटचा चेंडू त्रिमूर्ती ऑफिशियल चषक डे 2 आणि या दिवस क्रमांक 2 मधला विजेता आता लगेचच आपल्याला मिळेल. आणि या स्पर्धेतील दिवस क्रमांक 2 शिवशंभो प्रतिष्ठान कोळीवाडा नेवाळपाडा मनोज बालके आणि टीमच्या नावावर अभिनंदन. डीजे अक्षय. रोहन यायचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. धन्यवाद. आजचा दिवस क्रमांक 2 इथे संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. उद्या सकाळी ठीक 10:30 वाजता भेटू. मॅन ऑफ द मॅच रोहन यायचा आपण.
अभिनंदन मनोज, अभिनंदन ऑल टीम. कोळीवाडा नेवाळपाडा हे नाव सध्या गाजलं. तीनही मॅच मध्ये 3 अर्धशतक जे मात्र झालेले आहेत. आणि साई गुडेकडून तिन्ही जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी पार्टी आहे, परंतु ती घरी गेल्यानंतर. अभिनंदन. रोहन यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आकाश यांच्या शुभ हस्ते हा किताब जो मात्र आपण देणार आहोत. वेल प्लेट. आणि आजचा दिवस संपला. धन्यवाद.